तू आज लवकर बाहेर पडतेस, थोडं काम होतं ना म्हणून जरा लवकर निघाले. तू जीवापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतेस का? मी काय म्हणते, मी त्यांच्यासाठी खिचडी केली तर चालेल? मनात एक प्रश्न आहे, खरं खरं उत्तर देशील? प्रेमात पडलीस पार्थच्या? नमस्कार प्रेक्षकांनो, स्वर्ग मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा रिव्ह्यू. प्रेक्षकांनो, आजच्या रिव्ह्यूमध्ये जीवाला आता रिअलाईज व्हायला लागले की हे काय होतंय माझ्या आयुष्यात. नंदिनी माझ्याशी बोलत नाही आहे. तिचा असा अबोला मला खूप त्रासदायक ठरलेला आहे. कारण जवळ असतं तर माती आणि लांब गेलं तर सोनं. मला आता नंदिनीची किंमत कळायला लागली आहे. एक क्षण असा होता की नंदिनी दिवसभर बडबड करायची. दिवसभर तिचे क्षण, तिचा अनुभव मला सांगायची, सगळं मनातलं शेअर करायची. आणि मी तर माझा भूतकाळ मनात ठेवून तिचा तिरस्कार करत राहिलो, तिच्याशी वाद घालत राहिलो, तिला व्हॅल्यू दिली नाही. आणि आता तिच्या लांब जाण्यामुळे मला खरंच खूप त्रास होतोय. ती बोलत नाही आहे तर मी तिच्या बोलण्यासाठी तरसलोय. तेव्हा आता कसे हिला समजू की मला तुझ्याशी खरंच खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. पण नंदिनीला काहीच त्याच्यामध्ये इंटरेस्ट राहिलेला नसतो. कारण डिवोर्स पेपर देऊन 6 दिवस झालेले आहेत तरीसुद्धा अजून सही आलेली नसते. आणि नंदिनीने आता फक्त एवढंच ठरवलं आहे की आता काहीही झालं तरी जीवाची डिवोर्स पेपरवर सही घ्यायची आणि हे नातं मोकळं करायचं. त्यामुळे जीवाला आता भीती वाटत असते. कारण त्याला आता मनापासून असं वाटत असते की जीवाने म्हणजे नंदिनीने माझ्याकडे पुन्हा एकदा मागे फिरून पाहावं आणि मला जे काही महत्त्वाचं सांगायचं ते ऐकावं. म्हणजे त्याचा भूतकाळ तो नंदिनीला सांगण्यासाठी खूप असा प्रयत्न करतोय, पण नंदिनी त्याला काहीच व्हॅल्यू देत नसते. तर आता पार्थ हा सुद्धा बाहेर आलेला असतो आणि त्याच्या गाडीचं कोणीतरी टायरच पंक्चर केलेलं असतं. आता तो पाहतो आणि टायर पंक्चर झालंय म्हटल्यावर विचार करतो की आता घरी तर जाणं गरजेचं आहे. त्यामुळेच तो ऑटोवाल्यांना हात करून थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. मग आता काव्याने असा प्लॅन केलेला असतो की तिने मुद्दामूनच त्याच्या गाडीचं टायर पंक्चर केलेलं असतं, कारण तिलासुद्धा पार्थला इम्प्रेस करायचं असतं. म्हणूनच आता एक रिक्षा येते आणि आता पार्थ खूप खुश होतो, कारण त्याला असं वाटतं की रिक्षावाला फायनली थांबला. त्याच्या अगोदर 2-3 रिक्षावाले जातात पण ते थांबलेले नसतात. म्हणून पार्थ खूपच एक्सायटेड होऊन त्या रिक्षात बसायला जातो. तर रिक्षामध्ये असते काव्या. आता काव्याला पाहून त्याला धक्काच बसतो. तो लगेच आता न बसताच उभा राहतो. त्याच वेळेला सिग्नल असतो आणि मग आता पार्थ हा गाडीमध्ये बसायलाच तयार नसतो. तो म्हणतो की मला यायचंच नाही तुमच्यासोबत. तर काव्या म्हणते की प्लीज असं नका करू, बसा लवकर, गाडीमध्ये खूप ट्रॅफिक आहे, चला लवकर बसा. पण तरीसुद्धा पार्थ हा ऐकतच नसतो. तो म्हणतो की कशाला, ज्या वाटेवरून आपल्याला प्रवास करायचाच नाहीये तो मार्ग तरी का निवडायचा. मग आता काव्याला समजत असतं की हा मलाच टोमण्या मारतोय. तरीसुद्धा काव्या त्याला खूप फोर्स करते आणि म्हणते की आता सिग्नल संपायला काही सेकंद उरलेले आहेत, प्लीज माझं राहू द्या, मी तुमच्याशी एक शब्दही बोलणार नाही, पण प्लीज रिक्षामध्ये बसा. मग आता असं म्हटल्यावरती लगेच आता काव्याचं पार्थ ऐकतो, कारण सिग्नल सुटला आहे आणि ट्रॅफिक आहे. त्यामुळे तो आता पटकनच रिक्षामध्ये बसतो. आता त्याच वेळेला रिक्षा ही खूपच फास्ट चालू होते आणि अचानक ब्रेक दाबल्यामुळे रिक्षा ही पूर्णपणे हलते आणि पार्थ एकदम काव्याच्या अंगावरच असा धडकतो. त्यामुळे आता तो घाबरतो आणि लगेच तिच्यापासून दूर होत तिला सॉरी म्हणायला लागतो. तर काव्यासुद्धा त्याला सॉरी म्हणते आणि म्हणत असते की तुम्ही मला सॉरी का म्हणताय? अहो, तुम्ही सॉरी म्हणण्याऐवजी मी तुम्हाला सॉरी म्हणायला पाहिजे. आतापर्यंत सगळ्यात जास्त धक्के तर मी तुम्हाला दिले आहेत. खरंच मला माफ करा, माझी खूप मोठी चुकी झाली, प्लीज मला समजून घ्या. आता मला तुमच्याशी खूप बोलायचं आहे. पण तरीसुद्धा पार्थ म्हणतो की 1 मिनिट, तुम्ही काय म्हणाल होतात की मी बोलणार नाही आहे, मग शांत बसा ना, तुमचं तोंड बंद ठेवा. मग आता रिक्षावाला विचारतो की तुम्हाला कोणत्या मार्गाने जायचं आहे, सरळ की कोर्टाच्या? आता काव्या म्हणते की ट्रॅफिक तर खूप वाटते, कोर्टाच्या गल्लीने चला. त्याच वेळेला पार्थला मोठा धक्काच बसतो, कारण त्याला कोर्ट हे शब्द ऐकला तरी भीती वाटायला लागते. कारण त्याला तो क्षण आठवतो की कशा प्रकारे मी काव्यावरती जीवापाड प्रेम करत राहिलो आणि तिच्या मनात डिवोर्स घेण्याची भावना होती. किल्लेदार आणि मी जेव्हा काव्याच्या घरी गेलो तेव्हा ती माझं नाव घेऊन डिवोर्स घेण्याचं बोलत होती आणि मला अचानक तिने असं धक्कादायक सरप्राईजसुद्धा दिलं होतं, असं त्याला आठवत असतं. पण आता सही करून मी नातं तोडणार आहे, त्यामुळे मी का चिंता करतोय याचाच पार्थ रिक्षात बसून विचार करू लागतो. त्याच वेळेला काव्या एक चष्मा काढते आणि त्याच्या हातात ठेवत असते. मग पार्थला आठवतो की लास्ट टाइम जेव्हा काव्यासोबत मी असं निघालो होतो लॉंग ड्राईव्हला, तेव्हा मी स्वतः हिला एक चष्मा देत होतो आणि तो हिने ॲक्सेप्टसुद्धा केला नव्हता. हिने मला ऐकवलं होतं. म्हणून आता पार्थसुद्धा तो चष्मा घेतच नसतो. मग आता काव्या जसं पार्थ आधी तिच्यासोबत वागायचा सेम तसंच वागायला प्रयत्न करत असते आणि पार्थला ते आठवत असतं की कशाप्रकारे मी सुद्धा काव्याला इम्प्रेस करण्यासाठी असे वेगवेगळे प्रयत्न करत होतो आणि हीच वेळ आज काव्यावरती सुद्धा आलेली आहे. तर आता पुढे मानेनी ह्या चहा घेऊन येतात, कारण विक्रम आणि वसू ह्या दोघांमध्ये चेसचा डाव रंगलेला असतो. नेमका आता मानेनी चहा घेऊन येतात त्याच वेळेला
विक्रम हे डाव हारतात आणि वसू जिंकते. मग आता झाला का तुमचा गेम खेळून, आता लवकर गरम गरम चहा पिऊन घ्या. मग आता अं, ती कामवाली बाई तिथे उभी असते कल्पना, आणि मग ती आता म्हणत असते की काय मग आज काय बेत आहे. तेव्हा विक्रम म्हणतात की नुसता चहाच का, काही आहेच का, खायला काही आहे की नाही. तेव्हा आता ती कल्पना उकडलेल्या शेंगा घेऊन येते. भुईमुगाच्या शेंगा असतात त्या. आता विक्रम त्या खायला लागतात. विक्रम आणि मानिनीला म्हणतात की अगं ह्या शेंगा असतात ना उकडलेल्या, तर त्या शेंगदाण्यांपेक्षा मला ते जे काही खारट पाणी असतं ना तेच प्यायला खूप आवडतं, आणि ते आता सगळ्यांना पिऊन दाखवतात. त्यावर आता मानिनी आणि वसू हसायला लागतात आणि म्हणतात की काय विक्रम, काय लहान मुलासारखं करतोयस रे तू, काहीतरीच आपलं. तो विक्रम म्हणतो की यात काय लहान मुलासारखं, जे आवडतं ते खायला नको का. मग आता कल्पना, अगं तुझ्या घरी काय बेत आहे आज. तेव्हा ती म्हणते की आहे काहीतरी का हो. तेव्हा तू ह्या भुईमुगाच्या शेंगा घरी घेऊन जातेस का, नाही म्हणजे तुलाही खाऊशी वाटत असतील ना. तर ती कल्पना म्हणते की नाही, आज मी खेकड्याचं कालवण बनवले, कारण आता कसं पाऊस पडतो ना, आणि जरा खेकड्याचं गरम गरम रश्श्यावर ताव मारायला आमच्या घरात खूपच आवडतं. त्यावर विक्रमच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटलेलं असतं. विक्रम म्हणू लागतात की मानिनी, अगं आपल्या घरी काय मेनू बनवला आज. तेव्हा मानिनी म्हणतात की मुगाची खिचडी आणि टोमॅटोचं सार. मग आता विक्रम म्हणतात की हा काय मेनू झाला का, मस्त असं रसरशीत तिखट तिखट असं कालवण बनवायचं ना, काहीतरी नॉनव्हेज. तेव्हा मानिनी म्हणतात की तुम्हाला तर सतत आपलं नॉनव्हेज बनवावं लागतं, आणि आपल्या घरात ना जरा प्रकरण वाढतच चाललं आहे नॉनव्हेजचं. हे नॉनव्हेज शरीरासाठी घातक असतं, आणि तुम्हाला डॉक्टरांनी काय सांगितलेलं आहे की नॉनव्हेज कमी करायचं, तरीसुद्धा तुमचं मन भरत नाही का एकदा खाऊन. आता ना मी श्रावण आला आहे ना, श्रावणच पाळायला घेतलं आहे. आता आपल्याकडे एक सोहळा होणार आहे, त्यामुळेच आता नॉनव्हेज कोणीच खायचं नाही आणि घरात आणायचं सुद्धा नाही. पूर्ण 1 महिना जोपर्यंत श्रावण आहे ना तोपर्यंत आपण नॉनव्हेजच खायचं नाही. तेव्हा विक्रम म्हणतात की काय मानिनी, तू पण आता मुलांशी लग्न झाले, त्यांच्या बायका आल्या, आणि आता कसले सोहळे करत बसलीस. त्याच वेळेला नेमका आता वसू पाणी पित असते आणि तिला जोराचा ठसका लागतो. आता मानिनीला समजलेलं असतं की वसूला कोणत्या कारणामुळे ठसका लागलाय, कारण विक्रमने नंदिनी आणि काव्याचं नाव घेतलेलं असतं की पूजेसाठी त्या बसतील असं. मग वसू म्हणते की काय ग मानिनी, तू काय ठरवलंयस मग. तेव्हा मानिनी लगेच आता स्पष्टच बोलते की काय होत आई, तुम्हाला ठसका का आला. मानिनी पार्थ आणि जीवाच्या जोड्यांचं नाव घेतलं म्हणून का. त्यावर वसू म्हणते की अगं मला एक सांग, तू सोहळा करायला चालली आहेस ना, अगं ह्या घरात माप ओलांडून आल्यापासून काहीतरी चांगलं घडलं आपल्या घरात, सांग ना. ह्या 2 पोरींमुळे आपल्या घराला सुखच नाही, सतत काहीतरी कटकटी वादविवाद होत आहेत. समजलं ना तुला मानिनी, काही गरज नाही आहे सोहळा वगैरे करायची. जेव्हा कधी आपल्या घरात शांतता नांदेल ना तेव्हाच कर. मग आता मानिनीला सुद्धा रागच आलेला असतो वसूचा, आणि त्यासुद्धा आता वसू आत्याला म्हणतात की वसू आत्या, तुम्ही असं का म्हणताय, काय केलंय त्या पोरूंनी, काय चुकलंय त्यांचं. तेव्हा आता कुठे त्या त्यांच्या ट्रॅकवर आलेल्या आहेत, आता कुठे त्यांच्यामध्ये बॉन्डिंग झालंय, सुरुवात झाली, आणि आपण त्यांना असं झिडकारायचं का. त्यावर वसू आता गप्पच बसते. आता वसू रूममध्ये गेलेली असते, आणि रम्या वसूला म्हणू लागते की आई, अगं मला तुला खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा वसू म्हणते बोल ना. मग आता रम्या म्हणते की पार्थचं आणि काव्याचं काहीतरी बिनसले का आई, कारण हा फक्त आपण अंदाज मानत होतो, पण आज मी ते स्वतः अनुभवलं. तुला माहिती आहे, काल पार्थ, मी आणि काव्य एकाच कारमध्ये ऑफिसला जायला निघालो, तेव्हा काव्याला चक्क पार्थने मागेच बसवलेलं होतं. कारण काव्य आली आणि मला बघितलं, मी पुढे बसली होती म्हणून ती मागे जाऊन बसली. त्यानंतर पार्थ एका शब्दाने सुद्धा तिच्याशी बोलला नाही, किंवा तिला पुढे बसायला सुद्धा आग्रह केला नाही. आणि त्यानंतर तिचा क्लास आला ना तेव्हा सुद्धा काव्य ही कारमधून खाली उतरली, आणि ती मागे वळून वळून पाहत होती. पण पार्थ हा तिच्याकडे न बघताच तिथून गाडी स्टार्ट करून ऑफिसला आम्ही दोघंजणं सोबतच गेलो. आणि हे सगळं पाहून मला एकच वाटते की पार्थ आणि काव्यामध्ये खूप मोठं भांडण झालं आहे, खूप मोठं काहीतरी प्रकरण आहे, की हे दोघं एकमेकांबरोबर म्हणजे काहीतरी लपवत आहेत. तेव्हा आता ही रम्या म्हणते की आई, आपण याचा शोध कसा घ्यायचा गं, तुला काय वाटतं काय असेल हे प्रकरण. तेव्हा वसू म्हणते की अगं मी ना काव्याच्या रूममध्ये गेली होती, तेव्हा ना तिथे एक एन्व्हलप होतं ब्राऊन कलरचं, आणि चुकून मी जेव्हा बाहेर यायला लागली तेव्हा माझ्या हाताच्या धक्क्याने ते एन्व्हलप खाली पडलं, आणि मी ते उचलणार होती, पण तितक्यात लगेच काव्याने ते उचलून घेतलं. मला असं वाटतं की त्या एन्व्हलपमध्ये काहीतरी दडलेलं आहे, तेव्हा आपण त्याचा शोध घ्यायलाच पाहिजे, असं आता वसू रम्याला सांगू लागते. मग आता रम्या चान्सच बघत असते. ती म्हणते की ठीक आहे आई, मला आता तो पेपर शोधायलाच पाहिजे, असं म्हणून ती काव्य आणि जीवाच्या रूममध्ये येते. रूममध्ये कोणीही नसतं म्हणून तिला चांगली संधी सापडलेली असते. ती आता पाहू लागते तर ते एन्व्हलप वरतीच पडलेलं असतं. रम्या ते उचलते आणि वाचू लागते. तिलाही मोठा धक्काच बसतो की हे काय, म्हणजे काव्य आणि पार्थ या दोघांमध्ये डिवोर्स होणार आहे, असं आता ती समजून घेते. तर प्रेक्षकांनो, पुढे आता ही नंदिनीसुद्धा जीवाच्याच आठवणींमध्ये असते. तर हा जीवासुद्धा नंदिनीसाठी ऑफिसमधून सुटल्यावरती रिक्षा घेऊन येतो, आणि आता नंदिनीला माहितीच नसतं की तो जीव आहे. ती लगेच त्या गाडीमध्ये बसते, आणि मग आता गाडीत बसल्याबरोबर
बाजूला म्हणजे तो ड्रायव्हर खूपच गप्पा मारू लागतो. ती म्हणते की तुम्ही माझ्यासाठी देवासारखे धावून आलात. मग आता जीवा म्हणतो की देवा नाही जीवा, जीवा नाव आहे माझं. तेव्हा आता नंदिनी जरा चक्रावते कारण त्याचा चेहरा तिला दिसलेलाच नसतो आणि जीवा हा वेगळाच आवाज काढत असतो. तर पुढे आता रिक्षात गाणे लावले जातात. तर आता जीवाने नेमकं जीवा नावाचं एकदम असं ओल्ड सॉन्ग लावलेलं असतं आणि ते आता नंदिनी ऐकून तिला खूपच आता काहीतरी फील होत असतं. म्हणून ती लगेच घाईघाई जीवाला आवाज देते आणि म्हणते की ओ दादा, अहो तुम्ही जे गाणं लावलं आहे ना ते बंद करा ना, मला असले गाणे नाही आवडत. मग आता जीवा मुद्दामूनच तिची फिरकी घेत तिला प्रश्नच विचारू लागतो की तुम्हाला हे गाणं का आवडत नाही? तुम्ही मनाने खूप हर्ट झाला आहात का? तुमचा नवरा तुम्हाला काही बोललाय का? तुमच्या नवऱ्यामध्ये काही गैरसमज झाला आहे का? की तुमचा नवरा बायकोला घरात बसून ठेवतो आणि बाहेर काही लफडी वगैरे असं काही प्रकार आहे का? काय झाले काय तुमच्या आयुष्यात नक्की? तेव्हा नंदिनी सांगते की माझ्या आयुष्यात सगळं चांगलं आहे. माझा नवरासुद्धा खूप चांगला आहे. माझ्या घरचे माणसं पण खूप चांगले आहेत. पण सध्या मला मूड नाही आहे. माझं मन डिस्टर्ब झालेलं आहे. तेव्हा जीवा म्हणतो की माफ कर नंदिनी. मनातल्या मनात तो म्हणत असतो की नंदिनी, मी तुझी फिरकी घेत आहे पण मी जीवा आहे. मला फक्त तुझं मन जाणायचं होतं म्हणून मी रिक्षामध्ये आलो आणि तू मनमोकळेपणाने हे पण सांगून दिलंस की तुला नवऱ्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही आहे, ना घरच्यांबद्दल प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम फक्त मीच क्रिएट केलेला आहे नंदिनी. तेव्हा आता तुझा गैरसमज करून मला पुन्हा तुला आपलं करायचं आहे. तेव्हा आता काही दिवसांचाच प्रश्न आहे. मी तुला इम्प्रेस करणार आणि माझं केल्याशिवाय राहणारच नाही, असं तो म्हणू लागतो. तेव्हा आता प्रेक्षकांनो कुठेतरी आता नंदिनीबद्दल जीवाला सुद्धा जाणवू लागलेलं आहे की ते सोनं आहे माझ्यासाठी. तीच माझी बायको, ही कायम माझी बायकोच राहील, असं तो म्हणू लागतो. त्यामुळे डिवोर्स पेपरवर सह्या करणार नाही हे त्याचं फिक्स होतं. तर इकडे पार्थसुद्धा आता काव्य जे काही बोललेले असते रिक्षामध्ये ते त्याला आठवतं की कशाप्रकारे काव्याचा चाल बोलण्या वागण्यामध्ये इतका बदल झाला आहे. एक वेळ अशी होती की मला तिला मनवावं लागलं, तिच्या मागे पुढे फिरावं लागलं आणि आता आता तर ती माझ्या बोलण्याची वाट पाहत आहे. कारण कुठेतरी तिलाही रिअलाईज झालेलं आहे की पार्थसारखा चांगला नवरा मला ह्या आयुष्यात कधी मिळणारच नाही. त्यामुळे आता पाहायला विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम अशा डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद.